की 60-65च्या वयामध्ये जर का माणूस चेकबुकवरती आकडा आणि अक्षर लिहायला चुकला, मी या खोलीत का आलो हे चुकला, तर ही खरं धोक्याची घंटी आहे. कुटुंबांमध्ये महत्त्वाच्या समस्या अशा उभ्या राहतात की आता किती बंगले असे आहेत किंवा किती अपार्टमेंट असे आहेत की मुलं परदेशी सगळ्यांची. हेकेखोरपणा असतो बऱ्याचदा, मग त्यांना समजावणं कठीण होतं. हे घराघरातलं आहे. अशा वेळेला कसं समजून सांगायचं ज्येष्ठांना? म्हणजे अगदी आपल्या पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये बागबांचं भूत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांवर सवार आहे. बायको हॉस्पिटलमधनं आली, त्यामुळे हे कोण आहे माझ्या शेजारी, ते म्हणले तुमची मैत्रीण आहे. हां मग ठीक आहे म्हणले बाबा, आय डोंट वॉन्ट हिम टू लिव्ह लाईक दॅट. आणि आजीने चक्क त्यांचं जेवण बंद केलं. ती जी वेगवेगळ्या म्हणजे आता तुम्ही तर देशातलेच म्हणले, तर मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड करते. जगभरात ज्येष्ठांच्या समस्या असतील. ज्येष्ठांसाठी एक हेल्पलाईन आहे 14567. अच्छा. ती ऑल ओव्हर इंडिया आहे. नमस्कार, मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मी सौमित्र पोटे. आज आपल्यासोबत आहेत मधुर भाव या संस्थेच्या सर्वेसर्वा म्हणायला हरकत नाही, अंजली देशपांडे. मी तुमचं स्वागत करतो. मधुर भाव ही संस्था जवळपास 10 ते 15 वर्षापासून ज्येष्ठांवर काम करते, ज्येष्ठांच्या समस्यांवर काम करते. आता आपण असं म्हणू की हा विषय का घेतला एकदम, आपण नेहमी खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो, युथफुल विषय घेत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये वृद्धांची समस्या, वृद्धांची मानसिकता फार महत्त्वाची झाली आहे. घराघरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी की मी आणि अंजली ते आत्ता बोलताना त्या मला म्हणाल्या की 2025 साली भारतामध्ये ज्येष्ठांची संख्या सगळ्यात जास्त असणार आहे. तर मग त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही इथं आलाय, तुमचं स्वागत करतो मी. बेसिक पहिला प्रश्न हाच आहे माझा की ही समस्या आता इतकी मोठी झाली आहे का, आणि काय प्रकारची ज्येष्ठांची आता समस्या आहे? ज्येष्ठ नागरिक कुठल्या स्तरातून चालले जातं, काय वाटतं, काय तुमचं रिडिंग सांगतं? भारतासारख्या ठिकाणी ज्येष्ठांची संख्या जास्ती आहे आणि आयुर्मान त्यांचं वाढलं आहे. या दोन गोष्टी आहेत त्यांच्या. आपण म्हणतो सिनियर सिटीजन, तर 60मध्ये लोक सिनियर सिटीजन असले तरी 80व्या वर्षापर्यंत ते ऍक्टिव्ह असतात, धडधाकट असतात. तर त्यांनी रिटायरमेंट नंतर पुढचे 20 वर्ष मी कसं जगायचं ह्याचं प्लॅनिंगच केलेलं नसतं. त्यामुळे मग त्यांचे प्रॉब्लेम फायनान्शियल, सोशल, इकॉनॉमिकल, फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असे खूप येतात. त्यांच्या दररोजच्या जगण्यामध्ये प्रॉब्लेम येतात असे. मग तुम्ही हे जवळपास इतके वर्ष जे काम करताय, अलीकडे या प्रॉब्लेममध्ये आणखी भरच पडत जाताना दिसते तुम्हाला? हो, हल्ली न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम, म्हणजे आता आपण म्हणूया की पूर्वीच्या काळी नोकरी 9 ते 5 अशी होती. आता इंडियासारख्या ठिकाणी पण 12-12 तासाची नोकरी, प्रोजेक्टची डेडलाईन असते. त्यामुळे इच्छा असून पण मुलांना आईवडिलांकडे लक्ष देता येत नाही घरामध्ये. त्यांच्या डॉक्टरच्या व्हिजिट्स असतात, ते आजारी असतात तर त्यांना नेता येत नाही, त्यांचे अपॉइंटमेंट्स फुलफिल नाही करता येत. अशा याच्यात मग ज्येष्ठ स्वतःला एकटे समजतात. फॅमिलीमध्ये राहून पण त्याकडे मी येणार आहे. ज्येष्ठ स्वतःला एकटे समजतात, त्याकडे मी येणार आहे. पण मधुर भाव मार्फत तुम्ही जे काम करता आहात, तर माझी बेसिक आपण 0 से सुरू करते असं म्हणतो ना, ते की तुम्ही मॅडमनी डिप्लोमा इन डिमेन्शिया केलेला आहे अमेरिकेत जाऊन. त्यांनी हा विशेष कोर्स केला आहे. अशा पद्धतीचा कोर्स असतो हेच मला माहीत नव्हतं, तुमच्यामुळे मला ते कळलं. तर तुम्ही याकडे कशा आलात, तुमची स्टोरी काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. मी इंदोरची मुळात. माझे आई वडील, मी पुण्यात राहते म्हणून 2 जण इथे राहायला आले आणि त्यांना डिमेन्शियाची सुरुवात झाली होती. म्हणजे हे आत्ता कळतंय मला. ही वॉज बेड बाउंड, म्हणजे ते चालता चालता पडायचे, त्यांना समजायचं नाही, तोल जायचा त्यांचा, माझ्या वडिलांना. आणि माझी आई पण त्यांचं काम करता करता थकून गेली. म्हणजे दोघंही फार वय नव्हतं त्यांचं, 65 आणि 70च्या वयातच होते. आई म्हणली, अगं दादांची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही त्यांची चौकशी करता, पण मी पण त्यांच्याबरोबर म्हातारी होते, माझी चौकशी नाही करत. कोणी गेलं की दादा तुमची तब्येत कशी आहे. आणि त्या काळात खरं सांगायचं तर डिमेन्शिया डॉक्टर कोठारेंनी डायग्नोज करून सांगितलं होतं की स्लो प्रोग्रेशन असतं आणि हे असंच राहणार आहे. हार्ट अटॅकसारखं सडन ह्याचं काही होणार नाही, पण त्याचे सिम्पटम्स तुम्हाला बघावे लागतील. आणि मग अशा कंडिशनमध्ये शेवटचे काही दिवस त्यांना मेडिकल असिस्टंट मिळालं नाही, म्हणून पुण्यामध्ये निवारा जी संस्था आहे तिथे काही दिवस होते माझे वडील, रुग्णसेवा विभागामध्ये.
मग मला असं वाटलं की आम्ही मुलं बाळं असताना पण वडिलांना अशा ठिकाणी ठेवावं लागलं की जिथे मेडिकलची सुविधा होती पण फार नव्हती म्हणजे. आणि त्या काळात मी जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी सर्वे केला की बाबा माझ्या वडिलांना आजारी आहे, तुम्ही ठेवून घेता का, अशा आजारी माणसांची देखभाल करता का ज्यांना शिशूचं भान नाही आहे, कळत नाही आहे. ते म्हणले नाही नाही, आम्ही फक्त हेल्दी लोकांचीच देखभाल करतो. बरं. आणि तिथल्या व्यवस्था आणि हे बघून मला फार व्यथा झाली. कधीची गोष्ट आहे ही? साधारणपणे 20 वर्षापूर्वीची. म्हणजे फार नाही 20 वर्षापूर्वीची, 2000 सालाची गोष्ट आहे. पुण्यातल्या जेवढेही संस्था भेटले तर ते म्हणजे आजारी असले तर नाही ठेवून घेत. फक्त निवाराच्या सोवनीताई होत्या, त्या म्हणल्या अगं काळजी नको करू, तू इथे घेऊन ये, आम्ही रुग्ण विभाग सुरू केलाय. तर ते ना खरं सांगायचं तिथे 15 दिवस होते, बँगलोरहून आले होते, बेडबाउंड सिच्युएशनमध्ये होते. आणि मग मला असं वाटलं की मला त्याचं खूप दुःख झालं, म्हणजे की वडील अशा संस्थेमध्ये आहेत की जिथे निराधार लोकांची सेवा केली जाते. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला कधी जेव्हा पुढे मागे असं बळ मिळेल, फायनान्शियल म्हणा किंवा ह्यानी, की आपण सुरू करूया संस्था की जिथे ज्येष्ठांना डिग्निफाईड लाईफ राहील आणि रिक्वायर्ड मेडिकल असिस्टन्स मिळेल. हे माझ्या मनात तेव्हा विचार आला. पण तो डिमेन्शियाशी संबंधित असलेल्या रुग्णांसाठी की असं काही नाही? नाही, तसं काही नाही. म्हणजे डिग्निफाईड लाईफ पाहिजे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, म्हणजे आजारी लोकांना सांभाळायचं काम करायचं, असं तो माझ्या मनात तेव्हा विचार आला. आणि तो विचार येऊन ऍक्च्युअल म्हणजे कृतीत उतरायला जवळजवळ 10 वर्ष गेले. 2008 साली जेव्हा परांजपे स्कीम्सनी आस्थाचं असिस्टेड लिव्हिंग काढलं तेव्हा त्यांच्याकडे टेकर नव्हते कोणी ती संस्था सांभाळायला किंवा त्या लोकांना सांभाळायला. मी त्यांना म्हटलं हे काम मी करू शकेन, मी आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट. म्हणजे जेरॅट्रिकमध्ये तेव्हापासूनच माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला की असं का होतं म्हातारपणी. तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही सांभाळा. तर आम्ही 2008 साली एका ज्येष्ठ नागरिकातनं सुरू केलं. तर आम्ही जेव्हा 12 साली तिथनं निघालो तेव्हा त्यांच्याकडे 45 ज्येष्ठ नागरिक होते. अँड दॅट टाइम इट वॉज वन ऑफ द बेस्ट असिस्टेड लिव्हिंग इन इंडिया. म्हणजे अरे वा, पूर्ण सेटअप म्हणजे त्यांचं सोशल वर्कर, मेडिकल टीम, सगळा सेटअप आमची जशी म्हणतो ना हळूहळू टीम जशी गोळा होत गेली तसं ते डेव्हलप करत गेलो. तुम्ही मला आता बोलता की तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला जिरेंटोलॉजीमध्ये. हा शब्द मी आता तुमच्या तोंडून पहिल्यांदाच ऐकलाय. बरोबर. जिरेंटोलॉजी काय ही कुठली लॉजी आहे? आता मी जेव्हा माझ्या वडिलांना बरं नव्हतं अमेरिकेला एकदा गेले तिथे मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला 2005 मध्ये, जिरेंटोलॉजी. म्हटलं हा काय शब्द, हे असं काही करिअर करू शकतं कोणी याच्यात. तर माझी आता तर म्हणे अगं ज्येष्ठांना सांभाळायचं कसला कोर्स करतेस तू, आपल्या रक्तातच आजी आजोबांना सांभाळायचं, त्याच्यासाठी तू मुंबईला जाऊन टाटा इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करणार. अगं म्हणलं सध्या वेळ बदललाय, ज्येष्ठांच्या समस्या पण वेगळ्या प्रकारच्या झाल्या आहेत. आणि तेव्हा मग इंडियामध्ये फक्त टाटा इन्स्टिट्यूटच तो डिप्लोमा रन करतं. तर तो मी पुणे मुंबई अपडाऊन करून तो कोर्स केला 1 वर्षाचा. साईड बाय साईड आस्थाचं काम बघतच होतो आम्ही. त्यामुळे आणि मग नंतर डिप्लोमा डिमेन्शियामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला म्हणून मग डिप्लोमा इन डिमेन्शिया केअर हा कोर्स मी ब्लॅकफोर्ड युनिव्हर्सिटीमधनं केला. आणि ऑनलाईन पर्डी युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम, येल युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम, ऑस्ट्रेलियाचे काही प्रोग्राम्स असे शिकतच गेले या फील्डमध्ये गेल्यानंतर की ह्यांची कशा प्रकारे काळजी करता येईल. कारण आपण म्हणतो ना असिस्टेड लिव्हिंग काढणं आणि काळजी घेणं हे वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे. मग त्यातलं तुम्हाला ज्ञान पाहिजे पूर्णपणे, तरच तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकता. काळजी घ्यायची असेल ज्येष्ठांची तर फक्त इमोशनली बॉन्ड असून चालत नाही. मग काय काय लागतं, मग आणखी काय हवंय? तुम्हाला सांगू का, कंपॅशन लागतं त्याच्यासाठी खूप, आणि एम्पथी लागते. आता डिमेन्शिया हा वर्ड जरी आपण उच्चारला तर प्रत्येक म्हणजे डिमेन्शियाचा अर्थच वेड, म्हणजे वेड लागणं असं असतं मराठीमध्ये. म्हणजे बघायला गेलं तर अशा पेशंटला हँडल करणं किंवा त्यांच्याशी इव्हन संवाद करणं साध्या नॉर्मल माणसांना नाही जमत. खरी गोष्ट. म्हणजे त्यांना असं ते लांब लांब जातात त्यांच्यापासून की अरे ते वेडा माणूस आहे, त्याला काय कळते, ती वेडी आजी आहे. पण मग आमच्या इथे जेव्हा ते येतात तर वी गिव्ह देम व्हेरी डिग्निफाईड लाईफ. कारण का वी नो इट्स अ ब्रेन फेल्युअर डिसीज. म्हणजे त्यांचा काही दोष नाही. म्हणजे खरं सांगायचं तर अगदी उदाहरण द्यायचं झालं ना की 60-65च्या वयामध्ये जर का माणूस चेकबुकवरती आकडा आणि अक्षर लिहायला चुकला किंवा घरी येताना रस्ता थोडा चुकला, मी या खोलीत का आलो हे चुकला, तर ही खरं धोक्याची घंटी आहे. म्हणजे ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी विचार करायला पाहिजे की मला असा काहीतरी फॉरगेटफुलनेसचा किंवा विसरभोळेपणाचा आजार जडण्याची शक्यता आहे. पण भारतासारख्या ठिकाणी ते डिनायलमध्ये 2 वर्ष असतात स्वतःच.
मला जर का विसरण्याची होत असली जरी प्रक्रिया, तरी मी माझ्या फॅमिली मेंबर्सना सांगत नाही, ते लपवायचा खूप प्रयत्न करतो. आणि मग काय होतं की ह्याचे सिम्पटम्स वाढत जातात. मग घरच्या लोकांना वाटतं हे मुद्दामून करतायत, असं काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. सो पर्पजली दे आर डुईंग. आणि अशा लोकांना नंतर सांभाळणं खूप पुढे पुढे अवघड जातं. पण मग तुम्ही आता फक्त डिमेन्शिया असलेल्या लोकांनाच हँडल करताय असं नाही? नाही. आता माझ्या संस्थेमध्ये जे लोक आले ते असे आहेत की त्यांचे मुलं अमेरिकेमध्ये राहतात, ते फिजिकली इथे प्रेझेंट नाही आहेत, ते घरी एकटे राहत आहेत आणि त्यांना घरच्या केअरटेकरवरती अवलंबून ठेवून तिथे त्यांना भागत नाही त्यांचं. म्हणजे शुगर कमी जास्त होते, फॉल होतो कित्येक वेळेला. तर माझ्या संस्थेमध्ये राहणारे 5 प्रकारचे लोक आहेत. म्हणजे एक काही आहे असिस्टेड लिव्हिंग, म्हणजे की ज्यांना असिस्टन्स लागतो, चालू फिरू शकतायत, बुद्धिमत्ता एकदम चांगली आहे, खूप हुशार आहेत, पण जाताना तोल जातोय, तर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधीतरी इमर्जन्सी येऊ शकते. सो असिस्टेड लिव्हिंग मधले पेशंट म्हणजे ज्यांना आपण वॉकर देतो, व्हीलचेअर देतो आणि ऑल टाईप ऑफ असिस्टंट, फीडिंगमध्ये, बेदिंगमध्ये असिस्टन्स लागतो, तर हे सगळे असिस्टेड लिव्हिंग मधले आहेत. माझ्याकडे दुसरे जे लोक डिमेन्शिया अल्झायमर्सचे लोक जास्त आहेत की ज्यांना वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याच्यातले. तर मी असं सांगेन या पॉडकास्टच्या निमित्ताने की अर्ली डिटेक्शन अँड अर्ली रिकव्हरी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे गेले 15 वर्ष काम करताना माझ्या असं लक्षात आलं की ट्रीटमेंट किंवा कम्फर्ट केअर देण्यापेक्षा आपण प्रिव्हेन्शन सुरू करावं. आणि अर्ली आले समजा आपल्याकडे, तर असे काही लोकांना मी घरी पण पाठवलं आहे. रायपूरहून एक फोन आला की माझ्या वडिलांची एक सर्जरी झाली आहे आणि ते कसं विचित्र वागतात, ते सारखे मुलाला बाहेर घेऊन चल म्हणतात आणि शोले सिनेमा बघायचा आहे. हे सोडलं तर ते बाकी काहीच करत नाही. म्हणजे एव्हरी टाइम ही विल से आय वॉन्ट टू सी मूवी, शोले त्यांना लावून दिला, पण फिरायचे. आणि त्यांचे मुलगा स्वतः त्या आजोबांचा कोठारी आजोबा म्हणून आहे, तो 8 तास त्यांना कारमधनं फिरवत होता, ते उतरायलाच तयार नव्हते कारमधनं. काय बोलणार? तर तिने सांगितलं हे ना, मग मला थोडा अंदाज आला काय. त्यांना म्हणलं तुम्ही त्यांना घेऊन या माझ्या इथे, आपण बघूया कसे. ते माझ्या इथे आले, मी त्यांच्याशी बोलले, म्हणलं काय बघायचं, शोले बघायचं का, आपण लावू ना इथे, फिरायला पण जाऊ. आणि ते आमच्या इथे 3 महिने राहिले आणि व्यवस्थित घरी होऊन गेले. म्हणजे अगदी सांगायचं तर जाताना मला म्हणे मला जरा डाय करून द्या तुम्ही, मी घरी चाललोय. पण क्युअर कशामुळे झालं? हा क्युअर कशामुळे झाला तर 2 गोष्टींमुळे. एक म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग, ते घरच्या वातावरणामधनं कम्युनिटीमध्ये आले. त्यांच्या आजूबाजूला साधारणपणे ज्येष्ठ नागरिक त्यांच्याचसारखे आहे, ते बोलताना वागताना त्यांच्या स्वतःमध्ये तो फरक आला. हे खूप हेल्प करतं. आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आम्ही घेतो त्या निमित्ताने, ड्रॉइंग घेतो, पठण घेतो, योगा घेतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी घेतो, याने त्यांच्यामध्ये फरक पडला. आणि मला माहिती होतं की हे बरे होणार आहे. ह्यांचा टेम्पररी डेलिरियम सारखा डिमेन्शिया होता की जो त्यांचं पोस्ट सर्जरिकल झाला होता, तो आपोआप थोडा बरा झाला, हे सिम्पटम्स कमी झाले आणि ही इव्हेंट होऊन. पण आता अगदी एक प्राथमिक प्रश्न मला असा पडतो की तुम्ही आता त्याच्यामध्ये कोर्स केलाय, जेरंटोलॉजीमध्ये पण तुम्ही कोर्स केलाय, म्हणजे तुम्हाला काळजी कशी घ्यायची माहिती. आज नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक असतो, बरोबर, म्हणजे आई किंवा वडील किंवा आई वडील असतो 100%. मग तिथून वादावादी सुरू होते, जनरेशन गॅप सुरू होते, हेकेखोरपणा असतो बऱ्याचदा, मग त्यांना समजावणं कठीण होतं. हे घराघरातलं आहे. अशा वेळेला कसं समजून सांगायचं ज्येष्ठांना? आणि मग काळजी तर घेतली जाते, असं कुठल्याच मुलाला किंवा मुलीला वाटत नाही किंवा जाऊ दे वाटोळ होऊ दे, असं कधीच वाटत नाही. काळजी सगळेच घेत असतात. अगदी बेसिक असतं की डायबिटीस झालेला असतो, गोड खाऊ नका, याच्यावरनं भांडण होतं. ते म्हणतात मला खायचंच आहे, हे म्हणतात खाऊ नका. हे बेसिक आहे. आणि मग विकोपाला जातं आणि मग घ्या आणि खा इथपर्यंत. आता ह्याच्यामध्ये सांधायचं कसं? म्हणजे तुम्ही जो कोर्स केलाय आणि इथे जी इमोशनल काळजी आहे, हा ब्रिज कसा, काय सांगाल तुम्ही? आता मी एक सांगते की आपल्या समाजामध्ये अगदी असं म्हणजे असं पिक्चराइज केलं जातं, म्हणजे अगदी आपल्या पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये बागबानचं भूत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांवर सवार आहे. वा वा, एकदम वा वा, बागबानचं भूत, व्हेरी गुड. म्हणजे एकटी सिनेमा पूर्वीच्या काळात जर का आठवल्या किंवा निरुपमा राय रडताना आई, बागबान इज राईट, बागबान इज राईट. सो एव्हरीबडी थिंक्स दे आर पिटी अबाउट इट. पण व्हेरी ऑनेस्टली सौमित्र, तुझ्या मित्रांमध्ये, माझ्या आजीबाजूच्या मैत्रिणीमध्ये कोणी आजी आजोबांचं इतकं म्हणजे एका बाजूला ठेवलंय, चष्म्याचे पैसे देत नाही, असं कोण करत? खरंच करत नाही. म्हणजे
उलट ज्येष्ठ नागरिक इतके स्टबॉर्न असतात की विचारू नका. उलट ते झाल्याशिवाय त्यांना चैन पडत चैन नसते. पडत काही नसतं. कारण चष्म्याची गाडी बदलून आण, जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत पिच्छा म्हणजे पिच्छा. तर असं ते आहे की ज्येष्ठांच्या म्हणजे माझ्या इथे जे एवढे ज्येष्ठ नागरिक राहतात ना, मुलांना काळजीच आहे. मी खरं सांगते, मी त्यांना जबाबदारी नको म्हणून टाकून दिलेलं असं मुळीच नाही. करेक्ट. पण आपल्या समाजामध्ये काय झालं की तो टॅबू झालाय. ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकत्र भेटतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा, कट्टे असतात त्यांचे, तर त्या कट्ट्यांवरचे विषय बघितले ना तर त्यांचे असंच आहे की मुलगा मुलगी, मग आमच्या काळात असं नव्हतं, आता हल्ली तसं झालंय, आणि शेवटी मग माझं दुःख यांच्यापेक्षा कमी आहे ह्याच्यात समाधान मानून ते घरी जातात. म्हणजे खरं सांगायचं ना, ह्यातलं किती खरं असतं हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे परसेप्शन ऑफ प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही म्हणला जसं बाबा साखर खाऊ नका, डायबेटीज आहे, तर हे ज्येष्ठांनी ऐकलंच पाहिजे. आणि हे नाही ऐकलं तर तब्येतीचे हाल झालेले माझ्या इथले आणि पुन्हा त्यांनाच करावं लागतं. बरोबर आहे. हो हो. मग ह्याला पर्याय काय, म्हणजे हे कसं सांभाळायचं? आता असं म्हणून तुमच्याकडे तुम्ही काय करता? आमच्याकडे आता तुम्ही म्हणता, माझी मैत्रीण मला नेहमी म्हणत असते की माझ्या सासूला सांभाळून बघ, तुझ्याकडे एवढे 50 लोक आहेत. म्हणलं अगं तसं नाही, आमच्याकडे काय सांगते, आमच्याकडे डिग्निफाईड लाईफ, म्हणजे तो माझं मधुर भाव. आता हे जेव्हा नाव दिलंय ना, नाव पण सुंदर आहे. हा नाव पण सुंदर आहे. आता हे नाव मी तुला सांगते त्याच्या मागचं. मधुर भाव हे नाव माझ्या आई वडिलांच्या नावावरनं ठेवलेलं आहे मी. म्हणजे कसं? माझ्या वडिलांचं नाव मधुकर भावे आणि माझ्या आईचं नाव माधुरी भावे. अरे वा. तर ह्याचं कॉम्बिनेशन म्हणून ते मधुर भाव. बर. ओके. आणि मधुर भाव म्हणजे स्वीट फिलिंग. तर डिग्निटी ऑफ द लाईफ, म्हणजे आपण ज्येष्ठांची डिग्निटी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली पाहिजे, आणि ते काम मधुर भावच करते. म्हणजे आमच्याकडे येणारे पेशंट असिस्टेड लिव्हिंग मधले हेल्दी लोक, डिमेन्शिया झालेले, पॅलेटिव्ह मधले पण येतात काही पेशंट, काही कॅन्सर पेशंट येतात. शेवटपर्यंत त्यांची देखभाल हा मराठी शब्द अगदी, त्याची देखभाल नीट झाली पाहिजे, तिथे कुठलाही हलगर्जीपणा नको. त्याच्यासाठी मोठी टीम तयार करावी लागते आपल्याला. त्याच्यासाठी नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स, केअरटेकर्स, ते खूप महत्वाचं. केअरटेकर्स ते पाहिजेच, त्याच्याशिवाय होणार नाही. सो ही सगळी फिजिओथेरपिस्ट, क्लिनिकल काउन्सिलिंग, म्हणजे आपण क्लिनिकल सायकोलॉजीचे स्टुडंट, सोशल वर्कर, मी जेरंटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे त्यामुळे मग ते येतच. आणि त्यांचे केअर प्लॅन डिझाईन करतो आम्ही, आणि त्याप्रमाणे त्यांची काळजी घेतो. त्याच्यात पण त्यांच्या, म्हणजे आता एक छोटा किस्सा अजून सांगते की माझ्या आजीला भेटायला त्यांचा मुलगा येतो, आणि ते आजी झोपून असतात, ते व्यायाम वगैरे काही करत नाही. मग मुलगा येऊन त्यांना म्हणतो, अगं तू उठून चालायला लाग, चाललीस तर आपण घरी जाऊ किंवा काय. मग ती आजी म्हणते, जा तू आता घरी, मला झोपायचंय. हे माझ्यासमोर घडलेला किस्सा. म्हणलं आजी तुम्ही का बरं त्याला पाठवून दिलं, एवढा कलकत्त्याहून भेटायला आला तुम्हाला? नाही म्हणे, तो मला लेक्चर देत होता, मला नाही ऐकायचं आता, मला माझं प्रमाणेच जगायचंय. पण व्हॉट ही वॉज टेलिंग इज राईट. आजी मस्ट लिसन टू हिम अँड डू फिजिकल ऍक्टिव्हिटी विच शी रिफ्युजेस, अँड वी टेल हर टू कम टू योगा अँड डू इट. तर ते करतात नंतर. त्या करतात. पण त्यांची अशी अपेक्षा की मुलांनी येऊन त्याच्याशी प्रेमाने बोलावं, काहीतरी आणून द्यावं गोड खायला, इज देअर एक्सपेक्टेशन. पण जर का लेक्चरिंग सुरू केलं तर मी बघितलं सिनियर सिटीजन चक्क ऐकायचं शट ऑफ होतात, एकदम बंद. मग काउन्सिलिंग जेव्हा मी शिकले तेव्हा म्हटलं जेरियाट्रिक काउन्सिलिंग कसं करायचं, ते स्वतः एवढे वेल रेड शिकलेले, ते तुमचं काय ऐकणार आहे. सो तो अगदी सटल वेनी काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांच्या मनातलं काढून घ्यावं लागतं. पण असं एखादं काउन्सिलिंग केलेला एखादा अनुभव सांगा ना, किंवा एक ज्येष्ठ आला आणि मग किंवा एक बाई आल्या किंवा पुरुष आल्या आजोबा, आणि तुम्ही अशा पद्धतीने काउन्सिलिंग करून त्यातली नॉट काढली, असं कधी? आता हे खूप मोठा किस्सा सांगते मी. कोविडचा काळ होता 2 वर्षापूर्वी. कोविडच्या काळामध्ये मला एक फोन आला 11 वाजता जपानहून की माझे वडील मुंबईला आहेत आणि त्यांचे मिसेस 1-2 महिन्यापूर्वी का महिन्याभरापूर्वीच गेल्या कॅन्सरनी, आणि त्यांना तुमच्या इथे आणायचे मॅडम, आणि तुम्ही ॲम्ब्युलन्स तुमची पाठवा. तर जोशी आडनाव आहे त्यांचं, म्हणजे मी अगदी सांगते अरविंद जोशी. एकदम ते आले. ते आल्यानंतर पण व्हेरी वीक, डिप्रेस्ड होते. ऑफकोर्स वाईफ हॅज पास्ड आणि मुलगा इथे नाही. हां, त्यांचं अराउंड 78 एज होतं. ते आले आणि त्यांना लहान बाळासारखं. ते आल्यानंतरही मुलाला म्हटलं बाबा हे वीक आहेत खूप, म्हणजे आय एम टॉकिंग टू हिम. त्यांनी एकदम मी गेल्या हॅलो वगैरे म्हटलं. ते म्हणले आता मला विश्रांती करायची. मला समजलं की ही हॅज शट ऑफ हिमसेल्फ. म्हटलं ठीक आहे उद्या जाऊ आपण. मग उद्या गेले. त्यांना म्हटलं काय खात पित नव्हते. सो ही वॉन्टेड टू गिव्ह अप ऑन लिव्हिंग. सो वी हॅड टू परस्यू हिम. माय केअरटेकर हॅज टू परस्यू मी. एवढा भात खा, एवढी पोळी खा, पुरणपोळी पाहिजे, आमरस पोळी पाहिजे.
ते जे काय पाहिजे ते आम्ही त्यांच्यावरती जवळजवळ 3 महिने वर्क केलं. आय यूज टू गो अँड मीट. काय ते कुठे झालं, होते? हे मधुरभावमध्ये होते, आणलं मुंबईला त्यांना होते. इकडे? आणलं आम्ही, ओके, ते ओके. ॲम्ब्युलन्सने घेऊन आलो त्यांना. ओके. त्यांच्यावरती काम सुरू केलं हम्म. आणि मग हळूहळू अगेन इट डिडंट हॅपन इन ओव्हरनाईट. म्हणजे 3 months and 5 months ऑफ टाईम वेअर ही वॉज इन डिप्रेशन अँड वॉन्टेड टू गिव्ह अप ऑन लाईफ. नाव एज मधुरभाव ब्लिसमध्ये ते गाणी म्हणतात, सुंदर गाणी म्हणतात. म्हणजे ते इतकं असं आहे की त्यांनी स्टार मेकरवर 1100 गाणी म्हणली आता गेले 6 महिन्यामध्ये. काय सांगताय? हो, आवाज सुंदर आहे त्यांचा एकदम. आणि ते बरं. आधी पण गात होते, बरं. पण हा फरक झाला. हम्म. मग काउन्सिलिंगनीच झाला ना, जो माणूस स्वतःचा जीव द्यायला म्हणजे चालला होता, संपवायला एकेकाळी निघाला होता. संपायला निघाला होता, आज छान गाणी आणि रमलाय, अगदी म्हणजे रमलाय गाण्यामध्ये. त्यांचा फ्लोर सगळा संगीतमय. सकाळी अच्छा. उठून मस्त गाणी म्हणतात, ते सगळे आजूबाजूचे ऐकत असतात. मग तुम्ही जे आता म्हणत होतात की ते जोशी सर आहेत, ते आता बरे झाले आणि ते गाणं म्हणतात, मग हा जो चमत्कार आहे तो कशामुळे घडला? त्यांचं काय अशी नॉट होते आणि किंवा तुम्ही असं काय त्याच्यामध्ये प्राण फुंकलेत की त्यांना असं वाटलं की नाही आता आपण? आता त्यांचे 2 गोष्टी. एक तर असं की त्यांना आम्ही थोडं प्रेम म्हणतो ना आपण, म्हणतो केअर, पूर्ण टेन्शन, त्यांना जे पाहिजे होतं ते केलं. त्यांच्या नेक्स्ट इयरचं अजून एक नॉट आम्ही जी म्हणजे समजते, आता मी आय हॅव स्टडीड आणि आय एम वर्किंग विथ सिनियर फॉर सो मेनी इयर्स. म्हणजे आपण खूप वर्ष काम करतोय. तर त्यांचे जेव्हा मिसेसचं जे म्हणतो ना पुन्हा वर्षश्राद्धाची वेळ आली, तेव्हा पुन्हा त्यांची तब्येत खराब झाली आणि ती मी कॅच केली. म्हटलं हा त्यांना पुन्हा बायकोची आठवण येते. आता हा एप्रिल महिना आहे. मी त्यांच्या मुलाला म्हटलं, आणि क्लोजर मी सांगते, उदक शांत म्हणजे आपण म्हणतो ना, त्यांना म्हटलं बाबा उदक शांत करूया का तुमच्या मिसेसची? काहीच झालं नाही मुंबईला, ते तुम्ही असं गेले, कोविडचा काळ होता, बघता नाही आलं. ते म्हणे हो, पण माझी एवढी एनर्जी नाही बसायची. म्हटलं मी बसते शेजारी तुमच्या, आपण करूया. आणि मी सांगते ती उदक शांत आम्ही केली आणि इट वर्क लाईक मॅजिक. काय सांगता? हो. आणि तुम्हाला अजून ज्येष्ठांचंच सांगते, त्या फ्लोअरवर मी उदक शांत ठेवली, बाकीचे ज्येष्ठ कोणी आलेच नाही त्याला. मॅडमनी सांगितलं, मी गेले, म्हटलं नाही सगळ्यांनी बसा, ती पूजा आहे, ते एकटेच बसणार काय पूजेला, तुम्ही सगळे पण बसा, जेवण आपण केलं त्याप्रमाणे. सो ते एखाद्या वेळेला असं बसतं ना की उदक शांत तर नको. म्हटलं नाही नाही तुम्ही बसा, ते एकटे नाही बसणार आहे, तुम्ही पण येऊन बसा, सगळ्यांच्या खुर्च्या लावा म्हटलं इथे. सगळेजण बसले आणि तो क्लोजर. त्यांचा मुलगा म्हणला, मॅडम हॅट्स ऑफ टू यू, बाबांना त्यांनी क्लोजर मिळालं. आणि खरंच आहे, म्हणजे देन ही न्यू की व्हॉट ही हॅड नॉट डन और हिज सन हॅड नॉट डन, ही डिड दॅट टू इन मधुरभाव प्रिमायसेस. माझेही नातेवाईक म्हणले, अगं उदक शांत आपलं ते प्रिमायसेस. म्हटलं नाही नाही, ते त्यांचं घर आहे आज, आपल्या प्रिमायसेसचा काही विषय नाही. इफ ही फील्स कम्फर्टेबल डुईंग दॅट, लेट हिम डू दॅट. आता तुम्हाला अजून एक खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग किस्सा सांगते. आमच्याकडे एक XYZ ताई आहेत, त्यांना ना गतिमंद आहेत त्या ताई. त्या आल्यात, त्यांची आई पण आली होती पॅलेटिव्ह केअरमध्ये आधी, आणि मग त्यांना मुलीची खूप काळजी होती, कारण की त्यांची दुसरी मुलगी अमेरिकेत असते. तर ते इतकं वय असून पण त्या म्हणायच्या, पम्मीताई तू कुठे जाऊ नको, पम्मीताई जाऊ नको कुठे. तर मी म्हटलं आईला किती, आईचं एज होतं तेव्हा 92. ओ माय गॉड. आणि पम्मीताईचं 68 एज. अनमॅरिड, गतिमंद मुलगी, थोडस, पण आईच्या मनावर किती मोठा ते म्हणतो ना बोज, खरं सांगायचं तर. मी त्यांच्या आईला म्हटलं, तुम्ही पम्मीची मुळीच काळजी करू नका, मी तिला इथनं सोडणार नाही, तिची पूर्ण काळजी घेईन. आणि यू वोंट बिलीव्ह, ते असं म्हणू नये पण लिटरली विदिन 2 days ती शी वॉज अ कॅन्सर सर्वायवर, म्हणजे कॅन्सर पेशंट. त्या गेल्या, त्याच्यानंतर बहीण आली. पम्मी ते गेले 8 वर्ष माझ्याकडे आहे. आणि तिचं असं झालं की मध्ये काहीतरी काळात सायकोलॉजिकल, कुठे लग्न झालं नाही झालं, तिचा असा इफेक्ट आला की ती म्हणायला लागली, मला लग्न करायचे, कधी करू. आणि मग काय स्टाफ त्यांचं थोडं, पण काय लग्न करायचं. म्हणलं नाही नाही करायचं तिचं लग्न. यू वोंट बिलीव्ह, आय हॅड अरेंज्ड फॉर एन एंगेजमेंट प्रोग्राम फॉर हर. वन ऑफ माय केअरटेकर स्टाफ बिहेव्ड लाईक ए बॉय. मी माझी साडी दागिने दिले आणि देन ते सोहळा, म्हणजे लिटरली सांगते, एंगेजमेंट सोहळा केला आम्ही तिथे. सगळे स्टाफ इन्व्हॉल्व्ह झाले, आजी आजोबा येऊन बसले. मग ती म्हणली, हे माझे सासरेत का, ती माझी नणंद आहे का, म्हणजे रिअली देर वॉज नो वन, म्हणजे सम गेस्ट हॅड कम, देन शी थॉट दॅट. पण तुम्हाला सांगते, त्या एंगेजमेंट नंतर माझं लग्न कधी होणार हे जे गेले 6 महिने किंवा 4 महिने त्यांच्या डोक्यात होतं, ते गेलं. एंगेजमेंट नंतर म्हणलं ते अमेरिकेला शिकायला गेले, 2 वर्षांनी येणार आहेत, तेव्हा आपलं लग्न आहे. So that gave again to her that she stopped asking. Now she asked me only की ते कधी येणार आहेत. म्हटलं येणार आहेत, आता
काय सांगू, हे इट वर्क लाईक मॅजिक. दुसरं एवढंच नाही सौमित्र, आमच्याकडे काही अनमॅरिड सिनियर सिटीजन पण आहे. त्यांच्या मनातली इच्छा पण मला दिसली. त्यांना पण असं वाटलं आपण नटून थटून सजावं. बघ, खूप उत्साहाने त्या पुढे येऊन मी आरती करते, मी करते. अरे वा मॅडम, किती छान याची एंगेजमेंट तुम्ही ठरवली. मला असं वाटलं की उद्या मी ह्यांना पण जर का असं म्हणलं की तुम्हाला पण मी छान तयार करते, दे वुड बी मोर देन विलिंग, खूपच खुश असतील. याच्यामध्ये हे खूपच सगळा क्यूटनेस आहे, ओव्हरलोडेड आहे असं. पण हे वाटतं एवढं सोपं नाही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण मग आत्ताच्या काळामधल्या ज्येष्ठांच्या समस्या किंवा आत्ताची मानसिकता काय आहे? जसं आपण सुरुवातीला म्हणालो की वय खूप वाढत चाललंय, म्हणजे आता 70-75 वय धडधाकट असतातच सगळे, पण मग हे वय खूप वाढत चाललंय, 80, 90, 92 पर्यंत चाललंय. तशा त्यांच्या समस्या पण बदलत असतील, तशा त्यांचे इश्यूज पण बदलत असतील. आता काय महत्वाच्या समस्या उभा राहतात कुटुंबांमध्ये? कुटुंबांमध्ये महत्वाच्या समस्या अशा उभ्या राहतात की आता किती बंगले असे आहेत किंवा किती अपार्टमेंट असे आहेत की मुलं परदेशी सगळ्यांची आणि आईवडील इथे. आईवडिलांना परदेशात जाऊन स्थायिक नाही व्हायचं, कारण का त्यांना तो सोनेरी पिंजरा वाटतो. त्यांना आपल्या देशातच राहायचं, आपल्या मातीतच राहायचंय. त्यांना आपलं घर पण नाही सोडायचं, हे पण आहे महत्वाचं की त्यांना दे वॉन्ट टू स्टे वेअर दे आर. मग ते CCTV कॅमेरे लावतात, व्हिडिओ कॉलिंग करतात. पण खरं सांगायचं तर केअरच्या दृष्टीने हे खूप, जसं जसं वय वाढतं तसे तसे वयाचे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स वाढतात. मग हे लॉंग डिस्टन्स केअर डझंट वर्क. तुम्हाला इथेच कोणीतरी माणूस, नर्सिंग स्टाफ पाहिजे. तुम्ही CCTV कॅमेऱ्यावरनं किती बघणार आजी आजोबांना, दररोज नाही पडले एवढंच बघणार, पण इथे पडले तर उचलणारा माणूस पाहिजे, तो हात पाहिजे इथे. तो मदतीचा हात इन्स्टिट्यूशनल केअरमध्ये मिळतो. म्हणजे आज मधुरभाव जरी सुरू केलं तरी माझं असं मत नाही की सगळ्यांनी आपल्याकडे यावं. ज्यांना खरंच गरज आहे की बाबा जे एकटे राहू नाही शकत, डायबिटीसचे फ्लक्च्युएशन असतात, फॉल इज सो कॉमन. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये बाथरूममध्ये पडणं किंवा फॉल होणं आणि फ्रॅक्चर होणं इज द कॉमनेस्ट ऑफ दिस, फ्रेल्टी म्हणतो आपण त्याला. तर अशा वेळेस केअरटेकर नसला तर मग ते कॉम्प्लिकेशन्स कोण हँडल करणार? मुलं डिस्टन्स, म्हणजे म्हणतो ना मुलं देशात नाही. आता एक अजून एक क्लासिक उदाहरण सांगते की माझ्या शेजारचे IT कपल आहेत, त्यांचे आईवडील जळगाव सारख्या ठिकाणी राहतात, ते शेतकरी आहेत, ते इथे येतात. आता दोघंही छान आहेत, मी कोणालाच दोष देत नाही, ते कपल राहतात त्यांनाही दोष देत नाही. आता गवत काढायची त्यांना सवय, तर ते सोसायटीच्या आजूबाजूला जाऊन गवत काढतात. मग ते IT वाले नोकरी करणाऱ्यांना ते झेपत नाही. इट इज इन्सल्टिंग की आई काय तिथे सोसायटीत गवत काढतीये. ती म्हणली मला करमतं इथेच, मला फ्लॅटमध्ये नाही करमते. मग मी त्याला बोलवून शेवटी शिवसेने बरं मी बोलून सांगितलं तुझी आई करते तर तिला करू दे, तू लक्ष नको घालूस त्याच्यामध्ये, लेट हर डू. अदरवाईज तुम्ही एकत्र कसे राहणार सांगा? त्यांचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुमचे खाण्यापिण्याचे. म्हणजे अगदी खरं सांगते, आता त्यांना पिठलं भाकरी पाहिजे असेल, त्यांच्या मुलाला पिझ्झा पाहिजे, ते घरच्या गृहिणींनी कसं सांभाळायचं? खरी गोष्ट. म्हणजे आजी आजोबांसाठी वेगळा स्वयंपाक, मुलांसाठी वेगळा, नवऱ्याचा वेगळा, आणि आज दोघंही काम करतात आणि तेवढं शक्य नाहीये. म्हणजे वेळा वेगवेगळ्या आहे म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याच्या. ह्यांना ब्रेकफास्ट लागतो, हे लोक ब्रेकफास्ट नाही करत, बरोबर आहे, आणि हे ऑफिसला जातात, मग दिवसभर हे एकटे असतात. सो हा ना ज्येष्ठांचा ओव्हरऑल मी सांगते प्रॉब्लेम दोन दृष्टीने वाढला. एकतर ते काय होतं, अशा वेळेस ते अटेन्शन सिकिंग होतात. मुलगा मुलगी सून सगळे नोकरीला असतात, त्यांच्याकडे कोणी बघायला नसतं, तसं दिवसभर बघायला गेलं. नातवंड त्यांच्या ह्याच्यात असतात मोठी झाली की, मग त्यांचं अटेन्शन सिकिंग कसं होतं की ते म्हणतात मला बरं नाहीये, आज गुडघा दुखतोय, उद्या डोकं दुखतंय, परवा दात दुखतंय, असं सगळे कन्सल्टंट. मग मी माझ्या इथे एका आजीला म्हणते तुम्हाला सायकॅट्रिस्टकडेच नेणं बाकी सगळं झालं करून. सो हा अटेन्शन सिकिंग कसा कमी करणार? कारण त्यांना तुम्ही लक्ष कधी देणार की ते काहीतरी कुरकुर करणार तेव्हाच लक्ष देणार. मग अशा वेळेस त्यांची डेडलाईन बघायची, काही ना डॉक्टरांकडे न्यायचं. सो इथे जो आहे ना की तिथे खूप टसल विदिन फॅमिली होतो, तो ड्यू टू अवर लॉंग वर्किंग अवर्स. म्हणजे IT आल्यापासून आपले वर्किंग अवर्स एकदमच वेगळे झाले आणि ज्येष्ठांकडे लक्ष देणं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. मग अशा वेळेस कोणी केअरटेकर ठेवतो, मग तो काही वेळेस चोऱ्या करतो, काय हे करतो. तर ते खूप छोट्या गोष्टी अशा असतात की मध्ये ना एक कोविडच्या नंतर सर्वे झाला होता, त्याच्यात त्यांनी ब्लड प्रेशर बघितलं, तर टू युअर सरप्राईज ब्लड प्रेशर ऑफ सिनियर लिव्हिंग स्टेईंग इन इन्स्टिट्यूशनल केअर वॉज मच बेटर देन स्टेईंग एट होम. आता बघ,
म्हणजे कसं आहे की फॅमिलीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचं ब्लड प्रेशर कायम जास्त आहे. त्याचं कारण असं की खूप प्रेशर्स असतात विदिन फॅमिलीज म्हणजे, आणि अगदी छोटे म्हणजे बघायला गेलं तर अगदी क्षुल्लक कारण आहे, त्याच्यावरनं पण ते कुठे वादविवाद जे होतात असे. आणि मग काय होतं, नोबडी हॅज टाईम फॉर लिसनिंग टू पेरेंट्स. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे माझ्या लग्नात तुझ्या सासूनी काय साडी दिली नाही दिली काही फरक पडत नाही. मी एक अगदी अजून एक क्लासिकल एक्झाम्पल सांगते. एक सासूबाईंनी अंगठी मागितली सुनेकडे. आता एक एकदम वेल टू डू फॅमिली, एंगेजमेंट रिंग हिऱ्याची अंगठी घातली आणि काढायलाच तयार नाही सासूबाई. आणि सुनबाई म्हणते नाही ही माझी एंगेजमेंट रिंग मला पाहिजे. आता ते माझ्याकडे काउन्सिलिंगला आले. अगं म्हटलं तू 10 अंगठ्या घेशील, तू काय त्या अंगठी वाचून अडले. म्हणजे खरं सांगते, व्हेरी बिग फॅमिली. व्हाय यू आर इन्सिस्टिंग. शी सेइंग नाही, व्हाय शी इन्सिस्टिंग. सो आता हा तडा कसा सोडवायचा सांग फॅमिलीमध्ये. आणि असे खूप तडे असतात. म्हणजे ह्या एक मी उदाहरण दिलं. आता कसं सॉल्व्ह करायचा. माझ्या इथे जे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत त्यांची मुलं प्रेमाने येऊन भेटतात, प्रेमाने यायची चौकशी करतात, पण सुनांचं येण्याचं प्रमाण खूप कमी आहे, नाही येत. कारण मी माझ्या सुनेशी कशी वागले आहे हे तेव्हाच ठरलं होतं लग्न झाल्यानंतर. तेव्हा तुम्ही सुनेशी चांगलं नाही वागला आणि म्हातारपणी तुम्ही अपेक्षा करताय की सुनबाई मला चांगलं बघून घेईल, तर असं नसतं. तुम्ही जेरेंटॉलॉजी हा शब्द त्याच्यासाठी की माझं म्हातारपण कसं जाणार आहे हे तुम्ही 40व्या वर्षीच ठरवायला पाहिजे, 60 नंतर येऊन नाही. आणि मग पेरेंट्स आर मॅनिप्युलेटिव्ह. एकदा या मुलाकडे जायचं, एकदा त्या मुलाकडे जायचं. म्हणजे मी मध्ये होमकेअरला मुलं पाठवत होते, काही की सगळे लोक येऊ नाही शकत. तर ते आजोबा म्हणे नाही आता मैं मॅडम उस घर नहीं जाता हूँ, दुसरे घर जाता हूँ. म्हटलं क्यों नाही, उनके आता चांगली सोसायटी म्हणजे आपल्या पुण्यातली कर्वेनगरचीच सोसायटी, 2 मुलं आणि 1 मुलगी, असे वडील म्हणजे दोघं वडिलांची देखभाल महिना 3 ठिकाणी चालते. मला सांग, त्रिस्थळी यात्रा नाही त्या ज्येष्ठ नागरिकाची कुठल्या तरी एकाच फॅमिलीमध्ये का नाही सामावून घेते तुम्ही त्यांना. नाही, मला त्या म्हणल्या नाही आम्हाला ना सगळ्यांनाच वाटतं वडील आमच्या बरोबर राहावे. आता हे खरं वाटतं का तुला सांग. अरे म्हणजे ते जेव्हा यंग आहेत, चालू फिरू शकतात तोपर्यंत ठीक आहे. उद्या हे थोडे बेडबाउंड झाले तर तुम्ही त्यांना उठून नेणार आहे. आणि मला केअरटेकर त्यांच्या बरोबर नाही, आज हम वो दीदी के घर जा रहे. मी तर म्हणलं, त्रिस्थळी यात्रा आहे ती थांबवा. तुम्ही डिसाईड करा, खर्च डिसाईड करा आणि एका ठिकाणी ठेवा ज्येष्ठांना. हे बरोबर नाही, योग्य नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने पण योग्य नाही ना की. सो असे ज्येष्ठांचे प्रॉब्लेम आहे. ज्येष्ठांना प्रॉब्लेम असे आहेत की आज त्यांच्याशी बोलायला कोणी नाही घरामध्ये. मी कित्येक ठिकाणी डिमेन्शिया अल्झायमरच्या पेशंटला कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी करायला जाते. तर ऑल राईट, मेंदू वापरतच नाही आहे तर तो कशी उत्तरं देणार आहेत ते. त्यांना मी म्हणलं तुम्ही कधी बोलता कोणाशी. नाही, कोणीच बोलत नाही माझ्याशी. हां, जेवण खाण मिळते, म्हणजे तू बघायला गेलं तर सगळी काळजी घेतात. म्हणजे इट्स नॉट की मटेरियलिस्टिक काळजी सगळी घेतली जाते. एक्झॅक्टली, भावनिक काळजी नाही घेतली जात. जेवणाचं ताट येते, नातू हॅलो म्हणतो, जाताना भेटून जातो, हे करतो, पण जो संवाद घडायला पाहिजे ज्येष्ठांच्या बरोबरचा, तो संवाद इज मिसिंग. ज्येष्ठ नागरिक तो घडत नाही. पण मग याच्यामध्ये आता तसं दिसतंय, पण कदाचित यापूर्वी त्यांनी प्रयत्न पण केला असेल. पुन्हा हे दोन्ही बाजूनी झाले असतील. इट इज सब्जेक्टिव्ह. अगेन आय एम नॉट सेइंग हे सब्जेक्टिव्ह आहे. आता एक अजून एक किस्सा असू सांगते की खूप काळजी करणारे ज्येष्ठ म्हणजे पेरेंट्स, मुलं. आजीचं फ्रॅक्चर झालं, फ्युमरनिक फ्रॅक्चर झालं. पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरीमध्ये साधारणपणे मधुरभावमध्ये येणारे लोक 3 महिन्यामध्ये चालत घरी जातात. तिचा जेव्हा मला फोन आला की अगं असं असं फ्रॅक्चर झालंय, म्हटलं पोस्ट सर्जरी तू मधुरभावमध्ये ठेव आणि बरी झाली की आजीला घरी घेऊन जा. तर ती म्हणली नाही त्यांचं घर आहे. ते दुसरे बंधू म्हणले की नाही आईचं घर आहे, ती सोडून नाही जाणार. ठीक आहे म्हटलं, घरी सेवा द्या तशी. फिजिओथेरपिस्ट आला, मग आईने सांगितलं नाही मला फिजिओथेरपिस्ट नाही, मला खूप दुखते, फक्त केअरटेकर ठेवा. मग त्याच्या महिन्याभराने मी जेव्हा बघायला गेले, अगं म्हणलं ना फिजिओथेरपीची गरज आहे, केअरटेकर काय करणार आहे. कारण त्यांनी जोपर्यंत फिजिकल ऍक्टिव्हिटी केली नाही ते चालणार नाहीये. एक जो पाय सरळ होता तो दुसरा पाय साईबाबांसारखा आडवा झाला पुढच्या 6 महिने वर्षभरात. आम्ही खूप काळजी घेतो कारण का आम्हाला आईची काळजीच आहे. आई हॅज बिकम सो मच अटेन्शन की मुलं भेटतायत. मी अशा आज परिस्थितीत असल्यामुळे एक मुलगा सकाळी येऊन भेटतोय, दुसरा मुलगा संध्याकाळी. म्हणजे माझ्या दृष्टीने शी वॉज एन्जॉईंग दॅट व्हॉट एव्हर दॅट बेड बाउंड सिच्युएशन वॉज. पण क्वालिटी ऑफ लाईफ आहे का त्याला मला सांगा.
तुम्ही स्ट्रिक्ट होऊन सांगायला पाहिजे की नाही तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. करायला पाहिजे. असं काय उपयोग आहे? म्हणजे त्यांचं नातीचं लग्न होतं ते जाऊ नाही शकल्या. म्हटलं माझ्याकडे पाठवलं असतं ना तर कार्यालयात गेले असते नातीच्या लग्नाला. 1.5 वर्ष तुमचं बेड बाउंड झाल्यानंतर इंडायजेशन होतं, औषधं नाही जात, त्यात डिमेन्शिया वाढतो आणि मग त्यात फॉरगेटफुलनेस होतं, मग आरडाओरडा होतो, केअरटेकरवर आरडाओरडा होतो. अल्टिमेटली व्हॉट यू आर एमिंग, तुमची इच्छा आहे की आईने घरातच राहावं, हा अट्टाहास काय आजच्या दिवसात तुम्हाला? देर आर एक्सपर्ट्स अवेलेबल, यू टेक हेल्प, टेम्पररी यू टेक हेल्प. म्हणजे देर आर पीपल गोईंग. आता माझ्याकडे दिल्लीच्या एक मॅडम होत्या, रिनाऊंड डॉक्टर, म्हणजे त्यांचे सर्जन ऑर्थोपेडिक जे अटल बिहारींना ट्रीटमेंट दिली त्यांनी, त्या माझ्याकडे आल्या आणि पूर्ण डिमेन्शिया ॲडव्हान्स स्टेज, ते US मध्येच असताना कळलं होतं. मी त्यांना म्हटलं ह्यांना असिस्टेड लिव्हिंग लागणार आहे आणि ह्यांना डे केअरचा उपयोग नाही होणार आहे, ते राहतात लांब विमाननगरच्या इथे, तुम्ही माझ्या इथे 2 महिने ठेवा. ते वडील तयार नाही. मुलाला म्हटलं वडिलांना तयार कर, त्याच्याशिवाय ते होणार नाही. घरी तुम्ही केअरटेकर ठेवलाय, संगीताचे क्लास चालू आहे, ते कम्युनिटी इज ओनली गोइंग टू हेल्प हर. आमच्या इथे आल्या, मग त्या डॉक्टर होत्या, त्यांना म्हटलं वी नीड टू चेक पेशंट. मग मी माझ्याबरोबर घेऊन गेले, आमचा स्टाफ पण म्हटलं चला. मग ते म्हणे आपको खाना पडेगा, आपको ये दवाई लेनी पडेगी, असं त्यांनी एंगेजमेंट झाली. मेरे को घर जाना है. म्हटलं आप तयार ठीक हो जाओ, मैं आपको भेजूंगी, आपकी बेटी आने वाली है. जशी त्यांची मेमरी थोडी थोडी यायला लागली, आल्या तेव्हा एकदम समजत नव्हतं, पण मग मेरे को आप कब भेजने वाले हो घर? म्हटलं आप ठीक हो जाओ, मैं खुद आपको घर लेके जाऊंगी. हा जेव्हा मी कॉन्फिडन्स दिला, शी टर्न इन टू गेटिंग बेटर एव्हरी डे आणि टू हॅपी की त्यांची मुलगी जेव्हा आली त्या हसत खेळत घरी गेल्या, मुलीला ओळखलं, मुलाला ओळखलं आणि आय विल कम अँड मीट यू आफ्टरवर्ड्स म्हणली मला. आता बघा किती छान. त्या जर का घरी राहिलं असतं तर काहीच शक्य नव्हतं यातलं. मला याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. तुम्ही म्हणालात ना की आपली 40शीमध्येच आपण आपलं पुढं आपण ज्येष्ठत्वात कसं असलं पाहिजे बरोबर ते ठरवलं पाहिजे. हे याच्याकडे मी नंतर येईन. पण अशी अनेक घरं आहेत जिथं आई वडिलांचं चांगलं आहे, वृद्धांबरोबर रॅपो चांगला आहे, काळजी घेतली, सो कॉल्ड काळजी घेतली जाते आहे, तरी पण खटके उडत असतात. सो कॉल्ड ते प्रत्येकाकडे घरोघरी मातीचे चुली. बरं, खटके उडतात म्हणून मला त्यांना लगेच कुठं न्यायचंही नसतं, कारण यांनी घरीच राहावं असं वाटत असतं. तरी पण घरी इश्यूज होत असतात हळूहळू. ह्याचा एक मध्यम मार्ग कसा साधायचा, ही काळजी कशी घ्यायची? की अनेकांना वृद्धांना बाहेर पाठवायचं नसतं, बाहेर ठिकाणी जावं असं वाटत नसतं आणि आपल्याबरोबर राहावं असंच वाटत असतं, पैसे असतात, सगळं असतं, पण कुरबुरी सुरू होतात, जसं मी तुम्हाला मागाशी भांडणं सुरू होतात, वाद सुरू होतात, हेकेखोरपणा सुरू होतो, जनरेशन गॅप वाढायला लागतो आणि मग ते हळूहळू त्याचं प्रेशर यायला लागतं, त्या वृद्धांवर पण यायला लागतं आणि या इकडच्या जनरेशनवर पण यायला लागतं. ह्याचा ब्रिज कसा साधायचा, काय केल्यामुळे या गोष्टी थोड्याशा? आता मी ना मधुरभामध्ये एक संकल्पना आम्ही आणली होती, ती अजूनही आहे, म्हणजे डे केअर सेंटर. म्हणजे जसे लहान मुलांचे डे केअर सेंटर आहेत तसं वृद्धांचे डे केअर सेंटर. तिथे पण हेल्दी लोक येऊ शकतील की तुम्ही मंडे टू फ्रायडे तिथे या, सकाळी 9 ते 5 थांबा, आई म्हणजे घरी पण सेफ्टी मजा करा, राहा, गप्पा मारा, खेळा, गोष्टी करा, संध्याकाळी 6 वाजता घरी जा आणि घरी राहा. म्हणजे तुम्ही अर्धा वेळ फॅमिलीमध्ये आहात आणि अर्धा वेळ घरी आहात. हा सगळ्यात योग्य मध्यम मार्ग. किंवा घरातनं जाऊ, अप्रूट नका करू. म्हणजे काही वेळेस मला एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये म्हणले, जस्ट बिकॉज युअर एक्सपर्ट यू वॉन्ट टू रूट एव्हरीबडी फ्रॉम द फॅमिली अँड ब्रिंग इट टू युअर सेंटर. म्हटलं नाही. मी त्यांना विचारलं तर डिमेन्शियाचा कधी पेशंट आपण आणावा? ते म्हणले नाही, फॅमिली इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. जर का एखाद्या ज्येष्ठाची घरी फॅमिलीमध्ये चांगली काळजी घेतली जात असेल तर त्यांनी कधीतरी डे केअर सेंटरला चेंज म्हणून यावं, कम्युनिटी म्हणून यावं, नॉट टू स्टे. आणि इट इम्पॅक्ट्स बोथ. ते आल्यानंतर पण त्यांच्यात खूप पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी येते, परिणाम होतो आणि फॅमिलीवाल्यांनी थोडं रिलीव्ह. नाही एखादं पाठीवरचं ओझं कंटिन्युअस ठेवायचं, त्याच्याऐवजी थोड्या वेळ कुठेतरी ते जात आहेत तर इट इज बिंग रिलीव्ड. म्हणजे ते डे केअरची संकल्पना खूपच छान आहे. माझा तर पुढचा फ्युचरचा प्लॅन आहे की डिमेन्शिया डे केअर, जिथे लोकांना खूप डिफिकल्ट काम आहे, ते वाटतं तेवढं सोपं नाही, पण आय वुड लाईक टू डू दॅट. की डिमेन्शियाच्या लोकांना जे म्हणतो ना अर्ली डिटेक्शन, मी का म्हणते की तुम्ही आधी आले ना तर तुम्ही बरे होऊन जाल. फॅमिलीला काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्यांना असं वाटतं हे मुद्दामून करतात. म्हणजे माझ्याकडे एक पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरीला आजी आल्या, हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट आल्या. दुसऱ्या दिवशी ते म्हणले आधी आजीनाच ठेवतो, दुसऱ्या दिवशी आजोबा पण आले, त्यांचं वय 95 आणि 96, 92 आणि 96. आजोबा आले आणि त्यांचा मुलगा पण होता. आणि मी बघितलं, आता इतके वर्ष काम करते या फील्डमध्ये, बघितलं म्हणलं अरे ह्यांना तर डिमेन्शिया आहे.
तर ते म्हणे अंजलीनी पटकन ओळखलं. म्हटलं हो दिसतच आहे. मग मी बाबांना म्हटलं बाबा हा कोण आहे तुमचा? त्यांचा मुलगा होता कॅनडाहून आलेला. हा कोण आहे? आता बघा किती शिताफेनी. आजोबा म्हणतात तुम्हीच सांगा बरं कोण आहे तो. म्हणजे ही वॉज नोईंग दॅट ही इज फॉरगेटिंग इट बट ही इज नॉट शोइंग इट टू फॅमिली. म्हणलं आजोबा हे कसं लक्षात राहतं बोलायचं. तुम्हीच ओळखा, मी ओळखला. आजही ते माझ्याकडे राहत आहेत. आता तुम्हाला किस्सा सांगते. त्यांची बायको हॉस्पिटलमधनं आली. ते म्हणे हे कोण आहे माझ्या शेजारी? ते म्हणले तुमची मैत्रीण आहे. हा मग ठीक आहे म्हणले बाबा. बायको नको होती त्यांना बाजूला. मध्ये एकदा मी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ते एक जोडपं होतं आणि खूप वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण लग्न, ते आपल्या मिसेस आहेत. हो ती काय बरोबर आहे. त्यांचं असं झालं की त्यांना लक्षात नाही राहिलं. म्हणजे अगेन एकाला म्हणजे आपला जसा मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये जातो तसा तो एरोप्लेन मोडमध्ये गेलेला आहे. आणि मग ज्याला जो दुसरा पार्टनर आहे त्यालाच माहिती ना आपली बायको आपला नवरा आहे, त्यालाच ती काळजी घेणं गरजेचं असतं. त्याला लक्षात नाही येत असं की हा माझा नवरा आहे किंवा ही माझी बायको आहे. नाही, ते जसं देवाजोबांचं झालं. आता मी सांगते, देवाजींना घरीच जायचं होतं. त्यांची मुलगी आली म्हणे नाही ती खूप रडते, मी घेऊन जाते घरी. अगं म्हणलं 15 दिवस दे, हा आजी चालायला लागते. तुम्ही विचार करा बंगल्यात दोघं एकटे राहतात, मुलगी दुसरी ठिकाणी राहते. अरे म्हणलं हे कसे करणार घरी जाऊन, यांना चालताही येत नाही. आज बेडबाउंड आहेत, म्हणजे सर्जरी झाली, फिजिओ चालू आहे त्यांची. आजोबांना तर काहीच समजत नाही. म्हणलं तू 15 दिवस दे. 15 दिवसांनी आजी म्हणली तर घेऊन जा. नाही तर शेवटी अशी मुलं वैतागतात हो. आजी मागेच लागली, रडायला लागली, इमोशनल ब्लॅकमेल. ती म्हणली नाही ती खूप रडते, तिचं नशीब आणि ती जाणो. म्हणलं नाही तसं नको करू, तू 15 दिवस दे. 15 दिवसानंतर आजीचं फुल टर्न अराउंड. आजी म्हणली आय एम हॅप्पी हिअर, मला घरी नाही जायचं, हे मुलीला सांगितलं तिने. आणि दुसरं असं की त्यांना आम्ही वेगवेगळ्या फ्लोअरवर ठेवलं होतं, कारण का त्यांचं डिमेन्शिया वाढला होता. ते आजीला कळायला नको, कारण का आजी इज ऑल राईट म्हणजे ते. पण एकदा आजीला कळालं, देन शी केम. आता तुम्ही विचार करा, आजी 95व्या वर्षी शी इज कमिंग टू मी अँड टेलिंग देम नो एव्हरीबडी मेक्स फन ऑफ माय हजबंड. म्हणलं नो, नो बडी मेक्स फन, ही इज ओनली फॉरगेटिंग. तर नुसतं विसरभोळे. नाही असं नाही चालणार. आय डोंट वॉन्ट हिम टू लिव्ह लाईक दॅट. आणि आजीने चक्क त्यांचं जेवण बंद केलं. सांगितलं ती देतच नाही जेव्हा आजोबांना. नाही, ही इज माय हजबंड, आय विल लुक आफ्टर. अहो आजी, मी त्यांना म्हटलं मी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेते आणि दुसऱ्या सेंटरमध्ये आणून ठेवलं. असं पण होतं. 95व्या वर्षात 65 वर्ष माझ्या लग्नाला झाले. त्यांचं ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. त्यांना नाही, माझ्या नवऱ्याला असं झालं, मला त्याला असं जगलेलं बघायचं नाही, लेट गॉड टेक हिम अवे, असं त्या आजीने मला सांगितलं. बघा, म्हणजे ते आपल्या हातात नाही आहे. आमच्याकडे काही आज्या म्हणतात ना की मी वाट बघते, अशा बोलवतात या. म्हणलं काय, माझा नंबर कधी येणार असं विचार. मग त्यांना मजाने म्हणलं एकदा, मी यादी बघून आले तर तुमचा नंबर नाहीये. आता आपण बोलता बोलता तुम्ही म्हणालात की ते 40 मध्ये आपण प्लॅन केलं पाहिजे, त्याबद्दल थोडं सांगा ना की काय प्लॅन केलं पाहिजे आपण नेमकं. तुम्ही जे म्हणाला ते कशा पद्धतीनं प्लॅन व्हायला पाहिजे. ती ना काय की सांगू का, ज्येष्ठ नागरिक पण क्लॅरिटी का पाहिजे की माझं आयुष्य म्हणजे आपण, आता मी त्याच्यात थोडं सांगेन, कृतिशील वृद्धत्व म्हणजे 40 मध्ये काय प्लॅन करायचं की मी 60 साली रिटायर होणार आहे. आपल्याकडे रिटायर झाल्यावर सगळ्यांच्या भावना काय असतात, बाबा आई तुम्ही आता काही काम करू नका, तुम्ही एवढे वर्ष कष्ट घेतले, तुम्ही राहा, थांबा, फिरायला जा, काही करू नका, मजा करा, आता काहीच करू नका. हे खूप चुकीचे सौमित्र. दे शुड बी ऑलवेज ॲक्टिव्ह, मेंटली ॲक्टिव्ह, फिजिकली ॲक्टिव्ह. कारण आपण त्यांना म्हातारा लवकर करतो अशा पद्धतीने. मग एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप इफ दे डोंट हॅव एनिथिंग टू डू. 40शीत मी प्लॅन करणार की मी काय करणार, मी काय हॉबी परस्यू करणार, मी कुठे राहणार, माझे जर का 2 मुले तर मी कोणाकडे जाऊन राहणार, मी माझं घराचं म्हणजे मी जर का माझ्या घरी राहते तर माझ्या घरी मी कोणाला केअरटेकर म्हणून बोलवणार. एव्हरीथिंग दे शुड प्लॅन. आणि हे ओपननेस पाहिजे बोलण्यामध्ये. कम्युनिकेशन विथ देअर चिल्ड्रन पण पाहिजे त्याच्यात, की मी इथे राहणार आहे, माझं असं असं आहे. लिव्हिंग विल म्हणतो ते तर खूप पुढची गोष्ट आहे, पण हे प्लॅनिंग केलं पाहिजे. हे प्लॅनिंग नाही केलं ना मग काय होतं की आपण, मी सांगते टिपिकली, आता मध्ये व्हॉट्सअपवरती पण एक ती स्टोरी होती, चायनीज स्टोरी, की पहिले आता 60च्या पुढचे 70पर्यंत हिंडण्या फिरण्यात दिवस जातात,
70त खूप लोक तुम्हाला कौतुकीने बोलवतात की या जेवा करा. 70 ते 80च्या वेळेस असा पिरियड येतो की तुमच्या हेल्थच्या कुरबुरी सुरू होतात, तेव्हा तुमचं हॉस्पिटल केअरटेकर आणि हेच लोक असतात. 80चा पुढचा जो प्रवास असतो तो तुमचा बेडबाउंड आणि केअरटेकर एवढा असतो. 60 ते 70 80 वर्षापर्यंतचा जो ज्येष्ठ नागरिक असतो तो सगळ्या दृष्टीने अट्रॅक्शन टुवर्ड्स फसवणाऱ्या गोष्टी असतात. अट्रॅक्टिव्ह सिल्वर मार्केट म्हणतात की बाबा खूप गोष्टी लोक त्यांना कोणाला चेक लिहून देतात. कितीतरी किस्से घडतात की इमोशनल ब्लॅकमेल. बरं ते इतके म्हणजे इमोशनली दे आर सो वल्नरेबल की कोणावरही विश्वास ठेवतात. म्हणजे माझ्याकडे एक केअरटेकर नाही, एक आमच्याकडे आजी राहायला आलेल्या, ते त्या दिवशी पडल्यानं आमच्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने त्यांना MRIच्या स्कॅनला घेऊन गेला. मला फोन केला, म्हटलं मी रिपोर्ट बघून येते. त्या आल्या आणि त्याला चेक लिहून दिला त्यांनी. मी आय स्टॉप्ड. आय सेड व्हॉट, तुम्ही संस्थेला पण नका देऊ, तुमच्या मुलांना विचारा तुम्ही चेक लिहायचा. दिन तो 19 लाखाचा चेक होता. काय बोलतो? हो. आय सेड नाही, संस्थेवरती चुकीचं. आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट. आय डोंट वॉन्ट हिम ऑल्सो टू टेक दॅट चेक. पण इतके वल्नरेबल. बघ, एखाद्यावर विश्वास बसला की नाही आता हाच माझं सगळं करणार आहे. आता कालचाच किस्सा सांगते. माझ्याकडे एक कॅन्सर पेशंट आला. त्यांची एक केअरटेकर जी बघणारी मुलगी, ती म्हणे नहीं नहीं मेरी जान मैं इधर छोड़ के जा रही हूँ, तुम ठीक से ख्याल रखना. म्हटलं तुम कितने साल हो दादी के साथ? 3 महिने. म्हटलं गेले 15 वर्ष मी हेच काम करते, पण मी काय असं क्लेम नाही करत. नाही नाही मेरे बिलकुल अच्छा से ख्याल रखना म्हटलं. तर त्या आमच्या इथे अनुजा मॅडम म्हणून आहेत, ते म्हणे मॅडम 15 साल से यही काम करती हूँ, उनको बताने की जरूरत नहीं, अच्छे से ख्याल रखना. तर हा डिपेंडन्स जो आहे ना, म्हणजे म्हणतो ना ज्येष्ठ नागरिकांना मुलांना सोडून, कित्येक वेळा मुलांना त्यांचे व्यवहार माहिती नसतात रे. हे चुकतं ज्येष्ठांचं. कोणाचं केलं मी लिटरली एक सांगते, 7/12 ज्याच्या नावावर केला ना त्यांनी असं पेनाने खोडलं नाव, पण आता आपल्याकडे रेकॉर्ड इतकं व्यवस्थित आहे. तो पेनाने खोडून 7/12 त्याचं नाव जाणार का? मुलाचं तो जपानमध्ये राहत होता मुलगा, नाही इकडे राहत होता. तो आला, प्लॉट विकला, घर विकलं, काय पत्ताच नाही. याच्यामध्ये आता तुमचं मधुरभावच्या किती ठिकाणी संस्था आहेत, किती ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्हली काम करताय? आता मधुरभावच्या 3 ठिकाणी संस्था आहेत. एक पिंपळी निलखला आहे जिथे 40 रूम फॅसिलिटी, म्हणजे 40 लोक राहतात. बाणेरला एक संस्था आहे, तिथे डे केअर आणि रेसिडेन्शियल असं दोन्ही आहे. आणि आता एक गणेश मुळामध्ये आहे, सिंहगड रस्त्याला, म्हणजे दत्तवाडीच्या जवळ. तिथे पण 50 लोकांची फॅसिलिटी अशी आहे. म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि पॅलेटिव्ह केअर, डिमेन्शिया, अल्झायमर केअर, हे सगळं बघतो. आणि सिंहगड रस्त्याला डे केअरला पण काही लोक. वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, राहणीमानानुसार बदलतात. पुण्या मुंबईतल्या वेगळ्या, कोल्हापूर सांगलीतल्या वेगळ्या असतात, विदर्भातल्या वेगळ्या असतात. असे फोन येतात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे, आणि तिथल्या लोकांचे इश्यूज कळतात? ज्येष्ठांसाठी एक हेल्पलाईन आहे 14567. अच्छा. ती ऑल ओव्हर इंडिया आहे. त्यांनी फोन करायचे. आता गंमत अशी की त्या हेल्पलाईनवर ब्रेड आणून दे, माझी कामवाली आली नाही, असे सुद्धा फोन येतात. काही डिस्ट्रेसचे फोन असतात की बाबा कोणीतरी नाही केलं. पण मोस्टली मी सांगते की असे ती जी वेगवेगळ्या, म्हणजे आता तुम्ही तर देशातलेच म्हणले, तर मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड करते. जगभरात ज्येष्ठांच्या समस्या सेम इमोशन्स सेम आहेत, काही फरक नाही. ऑन द कॉन्ट्ररी आपल्याकडे जी ज्येष्ठ केअर आहे, म्हणजे मधुरभाव म्हणा किंवा इतर संस्थांमध्ये जी काळजी घेतली जाते ती उत्तमोत्तम आहे. का सांगू? 2 गोष्टींसाठी. एक तर फॉरेनमध्ये प्रायव्हसी विषय खूप आहे की सिनियर सिटीजनमध्ये पण ह्याचा आजार त्याला कळू नाही द्यायचा, त्याचा आजार त्याला नाही कळू द्यायचा. डेट्स ठरलेले मुलांचे, फक्त फादर्स डेला भेटायचं, मदर्स डेला भेटायचं, विथ अपॉइंटमेंट भेटायचं. सो त्या मनाने मग मधुरभावमध्ये किंवा आपल्या इथे पण खूप चांगली सेवा दिली जाते. म्हणजे केअर देताना डिग्निटी त्यांची जपणं पहिलं महत्वाचं आहे. इमोशन्स त्यांचं जपणं, कारण ऑल थिंग स्टार्ट्स विथ इमोशन. तुमचे इमोशन बरोबर असले ना तर तुम्ही, आता माझ्या इथे एवढे आजारी लोक असले तरी एक हॅपीनेस इज द गोल. तिथे सगळे हॅप्पी त्या मोमेंटला राहायला पाहिजे. मग त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करा तुम्ही, आणि दॅट मेक्स देम हॅपी. म्हणजे एका फ्रायडे मेमरी कॅफेचं मी गंमत सांगते. मी त्यांना म्हणलं चला, संगीता सिस्टरला म्हणलं लिस्ट बनवा, त्यांना काय काय पाहिजे खायला सांगा, पुढच्या फ्रायडेला मी ते पुरवणार, लगेच द्या. मग ते लिहून दिलं त्यांनी. कोणी ढोकळा, कोणी काय आंबा बर्फी, कोणी श्रीखंड, कोणी ठेपला, कोण केक. मला ना माझे 2 तास गेले या गोष्टीत. मी चित्रांकडे गेले, 100-100 ग्रॅम घेतला. पण तुम्हाला सांगू, इट वर्क लाईक मॅजिक.
संगीता सिस्टर म्हणली मॅडम आज सगळे खुश होते, कारण त्यांना जे पाहिजे ते दिलं मिळालं होतं गेलं, मी. हो. एकदम म्हणजे आता ही किती छोटी गोष्ट आहे हो. संस्थेच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने, पण ही क्रिएटिव्हिटी पाहिजे त्या कामामध्ये, हम्म. नाही तर यू कॅन नॉट मेक देम हॅपी. हम्म. म्हणजे माझ्या इथे एक डिमेन्शियाच्या आजी होत्या, एक इमर्जन्सी घडली, त्या दोघी शेअरिंग रूममध्ये होत्या, ते फिट्स आले, मग आमचे डॉक्टर आले, मी पण लगेच धावले तिकडे आणि मी त्यांच्या मुलाला सांगत होते की काळजीचं कारण नाही, फिट्स आहे, हम्म. तुम्ही 11 वाजता येऊन भेटा आजीना, मी हम्म. सांगत होते. माझी एवढी इमर्जन्सीमध्ये ती डिमेन्शियाची आजी म्हणते त्यांना सांगा ह्यांना गाऊन नाही दिले, मला गाऊन आणून दे. सगळा सांगते म्हणजे या कमाल आहे. सगळ्या माझे गाऊन घालतात ही आजी. म्हटलं आजी ही कुठली इमर्जन्सी नाही, मला वाटतं असे- ह्याच्यातून एकूणच वृद्धांकडे पाहण्याचा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा पाहण्याचा, थोडा दृष्टिकोन थोडा बदलला पाहिजे. बदलला पाहिजे. आणि काळजी घेणे म्हणजे फक्त मटेरियलिस्टिक सुविधा नाही. पुरवण्याचं होत नाही. संवाद करणं. पण ॲज यू राईटली सेड, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्याला इथं बसून बोलायला काय जातं, ते म्हणतील की तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे, आम्हाला कळतं आमचे आजोबा काय करतात किंवा वडील काय करतात, आणि वडिलांना माहित असतं तुम्हाला काय माहिती, माझा मुलगा कसा आहे तुम्हाला माहिती आहे. पण शेवटी हा ब्रिज एक बांधला गेला पाहिजे. पण मधुर भावच्या निमित्तानं तुम्ही जे काम करताय, विशेषतः डिमेन्शियाच्या केसमध्ये, ते खरंच काबिले तारीफ आहे. कारण असा एखादा पेशंट दिसला तर त्याचं पुढं काय करायचं हा प्रश्न तयार होतो, आणि आपण तेवढे ट्रेंड नाही आहोत की म्हणजे नसतो की त्यांना ट्रीट कसं करायचं. बरोबर. पण तुमचं खूप कौतुक, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय. आणि माझ्या अशा शुभेच्छा आहेत की तुमच्याकडे जो पेशंट येतो तो पुन्हा त्याच्याच पावलानं परत जाईल घरी जाऊ बरा होऊन, एकदम बरोबर. आणि ती जागा वेकंट असावी म्हणजे नवीन पेशंट येईल. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. मधुर भावचं काम असंच खूप चालत राहू दे. तर अंजलीजी, तुम्ही मित्रमणीमध्ये आलात याबद्दल मित्रमणीकडून एक छोटीशी भेट तुम्हाला मी देतोय. हा एक बुकमार्क आहे, ओके. आणि हा एक अश्मन पेबल्सचा एक ओके. पेबल आहे, एक दिया आहे, तो हँड दिया, पेंटेड दिया. hand मला painted खात्री आहे दिया. की हा अशी वस्तू तुमच्याकडे नसेल, ज्या निमित्तानं आमची आठवण राहील. तर थँक्यू व्हेरी मच. मित्र म्हणेचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मधुर भावबद्दल जर काय माहिती हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ती देऊच, त्यामुळे तिथे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर आम्ही आहोतच. सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड जरूर शेअर करा. अंजलीजी, तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. मी इथं थांबतो.